पीक विमा योजनेचे पैसे अद्याप तुमच्या बँक अकाउंटमध्ये नसेल आले तर कशा प्रकारे येणार आहे, तर पूर्ण प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे। तर ह्या व्हिडिओला लास्टपर्यंत बघायचे। चला ह्या व्हिडिओला स्टार्ट करूया। तर सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत खरीप पीक विमा योजना कधी येणार। या खात्यात खरीप पीक योजना जे हेक्टर 17,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहे हे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला समजणार आहे। तर या व्हिडिओला लास्टपर्यंत बघायचं आहे। खरीप पीक योजना यंदाच्या खरीप हंगामात दुष्काळदृष्ट परिस्थिती आणि अनेक जिल्ह्यांमध्ये 35 ते 50 पैशांपैकी आलेल्या पैसेवारीमुळे शेतकरी मोठ्या नुकसानीत आहेत। नुकतेच मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई पॅकेजमध्ये हेक्टर 17,000 रुपये पीक विम्याची घोषणा केलेली आहे। तर अजूनही तुमच्या बँक अकाउंटमध्ये हे 17,000 रुपये नसेल आले तर तुम्हाला काय अप्लाय करायचं आहे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला पुढे समजणार आहे। या व्हिडिओला लास्टपर्यंत बघत राहा। तर चला बघू शकता, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे ज्यांना नुकसान भरपाई मिळणार हे निश्चित आहे। मात्र हा मंजूर झालेला पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात नेमका कधी जमा होणार याची कुणाला काही जाणीव पण नाही आहे। पीक विमा जमा होण्याची प्रक्रिया आणि मुदत खूप कमी आहे। तर पीक विमा हा जमा होण्याची संपूर्ण प्रक्रिया शासकीय निर्णय GR आणि पीक कापणी प्रयोग क्रॉप कटिंग हे सर्व पीक योजनेचे जे काही वैशिष्ट्य आहेत कॅलेंडरनुसार चालते। आता याचं लोकांना मिळणार मोफत राशन तर कशा प्रकारे बघू शकता। हे सर्वात प्रथम तुम्हाला पीक विम्याचे पैसे कशा प्रकारे मिळवायचे आहे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला समजणार आहे। तर बघू शकता, पीक विमा हा लोकांच्या शेतकऱ्यांना जो मिळणारा 17,000 रुपये तो तुमच्या बँक अकाउंटमध्ये DBT मात्र ट्रान्सफर होणार आहे। तर त्याची तारीख काय असणार आहे तर पुढे प्रमाणे असणार आहे। तर तुम्हाला ह्या व्हिडिओला बघू शकता, मुख्यमंत्री जे पैसे वाटत आहेत म्हणजे शेतकऱ्यांचे जे नुकसान होत आहे, शेतकऱ्यातील म्हणजे मातीचे जे खेकडे शेतामध्ये जे आपले जे खेत असतात तिथं आपल्याला म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसानीची गरज असते, म्हणजे नुकसान होतच असते दरवर्षीप्रमाणे पावसामुळे का होईना म्हणजे दुसऱ्या प्रकारच्या होईना। तर तुम्ही हा एक अप्लाय फॉर्म पूर्ण भरू शकता आणि त्याने तुम्हाला पूर्ण इन्शुरन्स फॉर्म म्हणजे शेताचा इन्शुरन्स हा तुम्हाला भेटत जातो। तर कशा प्रकारे आहे तर बघू शकता, खरीप विमा दावा 17,000 हेक्टरी अतिवृष्टी भरपाई कधी येईल खूप मागणीनुसार हे सगळ्यात आधी येणार आहे। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी खरीप 2025 हंगामातील अतिवृष्टी नुकसानाची भरपाई जवळ आलेली आहे। तर बघू शकता 2025 प्रधानमंत्री फसल विमा योजना जे काय आहे PMFBY अंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या 17,000 रुपयाचे सरसकट अनुदान मिळणार आहे आणि अजून 31,628 रुपये तर बघू शकता रुपयांच्या विशेष पॅकेजचा भाग आहे। जर जून ते ऑक्टोबर 2025 मध्ये दरम्यान 29 जिल्ह्यामध्ये झालेल्या पुरामुळे सोयाबीन, कापूस, उडीद, मूगडाळ सारख्या या पिकांचे मोठे नुकसान झाले। पंचनामा आणि सॅटेलाईट मूल्यमापन पूर्ण झाल्याने विमा कंपन्यांकडून क्लेम मंजुरीची प्रक्रिया वेगवान झालेली आहे। तर डिसेंबर महिन्यामध्ये बघू शकता, डिसेंबर येणारा महिना आहे मूग उडीद पिकांसाठी आणि जानेवारी 2026 मध्ये सोयाबीनसह मुख्य खरीप पिकांसाठी DBTद्वारे थेट खात्यात रक्कम जमा होईल। तर कशा प्रकारे होणार आहे भरपाईचे दर आणि पात्रता। तर पात्रता काय असणार आहे, अंतर्गत नुकसानुसार जे काय मुख्यमंत्री जे पीक विम्याचे योजनेचे पैसे आहे अतिवृष्टीसाठी हेक्टर 17,000 रुपये निश्चित केलेले आहे। तर 18,500 बागायतीसाठी 27,000 पात्रता जुलै 31 विस्तारित ऑगस्ट 14 पर्यंत नोंदणीकृत शेतकरी 7/12 उतार्यात नाव प्रमाणित जे काही 7/12 नाव आहे ज्याच्या नावावरती हेक्टरपर्यंत मर्यादा SC ST शेतकऱ्यांना प्राधान्य सर्वात जास्त आहे। तर बघू शकता, नाशिक, कोल्हापूर आणि सोलापूर, अमरावती, विदर्भात 45 लाख विधानसभा जे काही राबवण्यात आलेल्या होत्या। जमा प्रक्रिया आणि अपेक्षित तारीख, विमा कंपन्या LIC SBI क्लेम अहवाल मंजुरी करून राज्य सरकारकडे पाठवतात। महाBBD जे काय आहे महाDBT पोर्टलवर आधारित लिंक्ड जे खाते असतात तपासले जातात।
तुम्हाला पण चेक करायचं आहे, म्हणजे तुम्ही बँक अकाउंटमध्ये चेक करायचं आहे तुमचे पैसे आले का नाही. स्टेटस तपासणी तुम्ही हे ऑनलाईन पण करू शकता. आणि तुम्हाला सांगणार आहे हा क्रॉप इन्शुरन्सबद्दल मराठीत माहिती असते. जे पीक विमा असतो, क्रॉप इन्शुरन्स स्कीम असते. पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्ती, क्रीडा, जे काही रोगामुळे होणाऱ्या पीक नुकसानीबाबत जे करण्याची महत्त्वपूर्ण साधन आहे. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी मदत करते. आर्थिक संरक्षण, नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसान भरून काढणे. शेतकऱ्यांना नवीन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन करणे. आणि बघू शकता भारतातील प्रमुख पीक विमा, जे काही पीक विमा योजनेचा भारतात सध्या प्रधानमंत्री फसल विमा योजना हा चाललेला आहे. तर योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये, कोणास लाभ मिळतो. कर्जदार शेतकरी जे कर्ज घेतात त्यांनाच भेटतो. बिगर कर्जदार शेतकरी जे स्वच्छेने योजनेचे सहभागी होतात त्यांना भेटतो. विमा हप्ता, तर बघू शकता विमाचा हप्ता हा खरीप पिके म्हणजे 2% विमा म्हणजे 2000, रब्बी पिके जे विमा रकमेच्या असतात तर वार्षिक व्यावसायिक बागायती 5% असतात. शेतकऱ्यांनी भरलेल्या हप्त्याचा उर्वरित खर्चाचा मोठा भाग केंद्र आणि राज्य सरकारकडून भरला जातो. संरक्षण कव्हरेज कधी मिळतो, तर पेरणी, जे काही पेरणी असते, नैसर्गिक आग, वीज, वादळ, गारपीट, चक्रीवादळ, पूर, जे काही सर्व काही होत असतं. काढणीनंतरचे नुकसान, जे काढणीनंतर वाळवण्यासाठी शेतात पसरून ठेवलेल्या पिकांचे जास्तीत जास्त 14 दिवसांपर्यंत चक्रीवादळ, अवकाळी पाऊस झाल्यामुळे त्यांचं नुकसान झालं असेल तर पेरणी न होणे, अतिकूल हवामानामुळे पेरणी लागवड करता न आल्यास, नुकसान झाल्यास काय करावे. बघू शकता पीक नुकसानीची माहिती तातडीने विमा कंपनीला कळविणे, म्हणजे विमा कंपनीला कळवणे हे महत्त्वाचे आहे. नुकसानीची माहिती 72 तासाच्या आत खालील माध्यमांद्वारे देणे बंधनकारक आहे. विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक तुमच्या समोर असणारच आहे. शेतकऱ्यांसाठी मोबाईल ॲप जे काही लॉन्च करण्यात आलेलं आहे, सर्व काही केलं आहे. तुम्हाला पीक विमा योजनेबद्दल सर्व काही मी सांगितलेलं आहे. तर ह्या योजनेला अशी माहिती असते, पीक विमा योजनेची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर अजून काही माहिती येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जी पहिली व्हिडिओ टाकेल ती तुम्हाला लगेच भेटून जाईल.